साऱ्या कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. नॅको आणि एव्हर्ट सोसायटी गेली अनेक वर्ष PLHIV साठी काम करत आहेत. प्रौढांच्या समस्यांवर काम करत असताना एव्हर्ट सोसायटीच्या समोर आल्या लहान मुलांच्या समस्या. किंबहुना लहान मुलांचे प्रश्न PLHIV पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे होते. असे असूनही लहान मुलांच्या समस्यांकडे पूर्ण लक्ष दिले जात नव्हते. ह्या परिस्थितीतूनच लहान मुलांसाठी काळजी व आधार या कार्यक्रमाला सुरुवात झाली. एव्हर्ट सोसायटीने विणलेल्या DICsच्या संपर्कातील प्रौढांच्या माध्यमातून HIV संसर्गित आणि प्रभावित मुलांसोबत संवाद साधला जाऊ लागला. ORWs आणि काउन्सिलर्सच्या प्रयत्नांनी समाजातील जास्तीत जास्त मुलांना ह्या कार्यक्रमात सहभागी करून घ्यायला सुरुवात झाली. अगर मेरी मम्मी बीमार होती है तो ये लोग ही हॉस्पिटल लेके जाते हैं. मैं पढ़ाई के लिए ही ये लोग खर्चा उठाते हैं. मी 4 वर्षाची असताना आईवरील वाढले साधारण. इकडं मला काही मदत भेटतात, न्यूट्रिशन, काय काय वस्तू शिकायला मिळतात. 2008 पासून एवढेच आहे. आर्थिक अडचणी, खालावणारं आरोग्य आणि मानसिक तणाव अशा वातावरणात HIV संसर्गित आणि प्रभावित मुलं वाढत असतात. छान साधं सोप्पं आयुष्य जगावंसं वाटलं तरी सामाजिक उपेक्षा आणि भेदभाव अशा अडचणींना सामोरं जावं लागतं. समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन यामुळे लोकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडतो. तसंच ह्या मुलांच्या मनातील न्यूनगंड कमी व्हायला देखील मदत होते. शालेय शिक्षणाला सुरुवात झाली की त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत DICs मार्फत केली जाते, ज्यासाठी दरमहा होणाऱ्या सपोर्ट ग्रुप मीटिंग्समधून मुलांच्या नेमक्या समस्या ओळखून त्यानुसार पावलं उचलली जातात. DICs मधून मुलांना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक अशा संतुलित आहाराविषयी आणि वैद्यकीय माहिती व मदत मिळते. समुपदेशन हा या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग. OVC कार्यक्रमातील समुपदेशक मुलांना स्वच्छता आणि नीटनेटकेपणापासून मुलांच्या वयानुसार लैंगिक शिक्षण अथवा माहिती देतात. पौगंडावस्थेतील मुलांच्या शरीरात होणारे बदल तसंच पालकांच्या संमतीने मुलांना त्यांचे HIV स्टेटस समजावून सांगितले जाते. वेळोवेळी तपासणी, उपचार आणि योग्य आहाराचा पुरवठा हे HIV पॉझिटिव्ह लोकांसाठी सर्वात महत्त्वाचं. तालुक्याच्या जागी असलेले DICs आणि हॉस्पिटलपर्यंत सर्व HIV संसर्गित नियमितपणे येऊ शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन त्यांच्या उपचारात वा मदतीमध्ये खंड पडू नये यासाठी सांगलीच्या आम्हीच आमचे या संस्थेने अनेक ठिकाणी छोटी केंद्र चालू केली. असा उपक्रम संपूर्ण देशात राबवण्याची गरज आहे. DICs मध्ये येणाऱ्या मुलांना समुपदेशनाव्यतिरिक्त विविध खेळांमधून देखील माहिती दिली जाते. तसंच वेळोवेळी पिकनिक्स, इव्हेंट्स यामधून मुलांना मोकळं करण्याचा प्रयत्न चालू असतो, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. ज्यांना पालक वा जवळचे नातेवाईक नसतील अशा मुलांची ART थांबण्याचा संभव असतो. त्यामुळे ORWs अशा मुलांचा शोध घेऊन त्यांची योग्य अशा केंद्रात राहण्याची आणि इतर सुविधांची व्यवस्था करतात. अशा केंद्रांमध्ये राहणाऱ्या मुलांना वयाची मर्यादा असते, ज्यामुळे आवश्यकतेनुसार पालक मातापिता शोधून त्यांच्याकडे मुलांना सुपूर्द केले जाते. सर्वसाधारणपणे DICs मध्ये मुलांचे संगोपन कशा प्रकारे व्हावे ह्यासाठी मदत केली जाते. तसंच अचानक उद्भवणाऱ्या समस्या सोडवल्या जातात.
परंतु काही मुलांचे आई वडील दोघंही नसतात अथवा त्यांच्यापैकी एक व्यक्ती नसते, अशा मुलांना फक्त DIC आणि DIC मधून मिळणाऱ्या सेवा उपयोगी नसतात. मुंबईतील CCDT ह्या संस्थेने अशा मुलांसाठी राहण्यायोग्य स्वयंपूर्ण केंद्र चालू केली आहेत. ह्या केंद्रांमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होण्यावर भर दिला जातो. शिक्षण, आरोग्य तसंच मोठं झाल्यावर उपजीविकेसाठी योग्य ते प्रशिक्षण दिलं जातं. एक कुटुंब म्हणून तिथे अनेक वर्ष राहिल्यामुळे मुलांसोबत अतिशय जवळचं नाजूक नातं बनलेलं असतं. संस्थेतून बाहेर पडून मूल पालक मातापितांकडे अथवा स्वतंत्र आयुष्य जगू लागलं तरी संस्था व ते मूल संपर्क तोडत नाहीत. महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी अथवा साधारण परिस्थितीत देखील मूल सतत संपर्कात असतं. मुलांना त्यांचं पुढचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यास स्वयंपूर्ण बनवणं हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी या सर्व संस्था झटत असतात. मी विक्रोळीमध्ये माझ्या काकीबरोबर राहतो. लहान असतानाच माझे आई वडील वारले. मला HIV गोळ्या चालू आहेत, ART तसेच TBच्या गोळ्याही चालू आहेत. त्या मी अचूक वेळेवर घेतो. सध्या मी जॉब पण बघतोय आणि शाळाही शिकतोय. उडान ट्रस्टवाल्यांनी मला मदत केली. तसेच शाळा शिकल्याला पैसा पुरवला. आता असं स्वप्न आहे की माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल मी. प्रत्येक घडीत जागत असतो निर्धार फूल बनण्याचा, दिमाखानं दिसण्याचा अन सुगंधानं असण्याचा. साऱ्या कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा.